मला असं वाटतं शिल्लक बोललं नाही, कारण आताचा जर भाव पाहिला तर मिलीवर का आलेला आहे. एवढी मोठी बळकटण्या रावणाच्या जीवनात असताना बी रावणाचा अंत पाहिला तुम्ही. मरा लागलं ना त्याला, जावं लागलं ना त्याला इथून. तुम्ही आपण कोण? कधीतरी आपल्याला जाणं आहे, पण जाताना दोन गोष्टी इथे ठेवून जा. त्या दोनच गोष्टी मरत नाही. एकीचं नाव आहे आत्मा आणि दुसरीचं नाव आहे कीर्ती. आत्मा कधीच मरत. भगवान परमात्मा स्वयं वर्णन करतात. नयनम छंदंती शस्त्राणी नयनम दहति पावकः न चैनम क्लेदन्त्यापन सोचयति मारुतः न जायते मृते वा कदाचित् नायं भूत्वा भवितवा न भूयो अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा तुटत नाही, आत्मा जळत नाही, आत्मा मरत नाही, आत्मा अजय आहे, आत्मा खल्विदम ब्रह्म आहे. 7 दिवसाची कथा आहे तर देवत्व आहे. एवढं मोठं जग जर भागवत कथा ठेवते, भारतातच ही कथावत जगात होते. मोठ्या मोठ्या व्यासपीठ होते, लाखो लाखो लोकांचे समुदाय राहतात. अज्ञानी लोक आहेत का? खूप मोठे वक्ते राहतात, खूप मोठे श्रोते राहतात. मम कथा यत्र, भगवान स्वयं परमात्मा बोलतात या भागवत कथेत. मम कथा यत्र तत्र तिष्ठन्ति वैष्णवा नित्य मम कथा यत्र. नित्य शब्दाचा अर्थ आहे न्यूनता, नाविन्यता. जिथं माझी नित्य नेमानं 7 दिवस कथा आहे, तत्र तिष्ठन्ति. तत्र शब्दाचा अर्थ आहे त्या ठिकाणी, तिष्ठन्ति राहणे. वैष्णवः, मी सहज तिथं वैष्णवांच्या सह 7 दिवस राहतो. म्हणून 7 दिवस भगवान परमात्मा, भगवान गोपाल कृष्ण आपल्या व्यासपीठावर विराजमान आहेत. तुमच्या गावामध्ये मुक्कामी देव आहे. बरं, देवच नाही, 7 दिवस कीर्तन सप्ताह, नाम सप्ताह. त्यानिमित्तानं संत बी आहे. आयुष्यात सर्व मिळतील पण संत नाही मिळत. एजंट आहेत ते देवाचे, भगवंतापर्यंत पोहोचून देतात आपल्याला. कोणाला? तेची माझे हित करती सकळ जनी हा गोपाळ कृपा करी. भगवंत आपल्यावर कृपा कशी करणार? आपलं हित करणारे संत आहेत, ग्वाही देणारे वेद आहेत. हे मी माझ्या तोंडीचं नाही बोलत, ऐसे वेद चारी बोलत आहे. संत विन प्राप्ती नाही ऐसे वेदचारी बोलत आहे. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, 4 वेदांचं कथानक आहे की संताशिवाय जीवनात प्राप्ती नाही. आणि एवढी जर भक्ती समाज करून राहिला संतांची, ही तशीच नाही. तुम्ही शिर्डीला जा, अक्कलकोटला जा, शेगावला जा, काटेल टाकरखेडला जा, पहा तुम्ही एवढा समुदाय, लाखोचा लोकांचा समुदाय उतरतो. हा कशामुळे उतरतो? हा सहज फुकट बी नाही येत ना. यत्र यत्र धूम तत्र तत्र वाणी. आयुष्यात प्रॉपर्टी किती कमवले त्याला महत्व नाही. धन, दौलत, ऐश्वर्य हे प्रारब्धाच्या अधीन आहे. मी झोपड्यात जन्माला आलो, माझं कर्म आहे. मी बंगल्यात जन्माला आलो, माझं कर्म आहे. आणि बंगल्यात येऊन जर मला मस्ती असेल तर आवर मी नष्ट आहे गड्या. काय जास्त बाणाचं काम नाही पडलं. आणि बंगल्यात जर पुण्य आहे तर तो जागा कोणती घेऊन सांगता येत नाही. त्यातो भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम. देव धीरे धीरे त्याला इंद्र पदार बी उचलून घेते, स्वर्गाच्या जागेपर्यंतही जागा देतो. पुण्य संचय म्हणतात त्याला. म्हणून ही जी 7 दिवसाची भागवत कथा आहे, इथं देव आहे. तुमचा फक्त भाव पाहिजे, तुमची फक्त श्रद्धा पाहिजे, तुमची आराधना पाहिजे. जैसी दृष्टी वैसी सृष्टी. तुम्ही माझ्या समोर बसलेला, मी तुमच्या समोर बसलेला. डोळे तुमचे आहेत, वापर तुमच्या हाती आहे. तुम्ही मला जर पाहिलं तर मी राक्षस दिसतो, साधू दिसतो, देव दिसतो, सामान्य माणूस बी दिसतो. वापर तुमच्या हातात. कारण आपण लाल कलरचा चष्मा लावला, लाल दिसते. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं तुम्हाला देव दिसते का? तुकोबारा म्हणतात मला मंदिरातच देव नाही, जगात बी देव दिसते. विष्णुमय जग वैष्णवांचा जागा. नाथांना विचारलं तुम्हाला जय जय दृष्टी दिसते ते हरिरूप. नाही तर कधी कधी पाहतो तुम्ही भक्त दर्शनाला मंदिरात जातो तो 5 मिनिटाचा चान्स असतो त्याला. किती मिनिटाचा?
आणि मंदिरात थांबण्यासाठी त्याला फक्त 10-20 सेकंद मिळतात. देवाकडे पाहण्यासाठी 20 सेकंद मिळतात. 20 सेकंदामध्ये तो देवाला प्राप्त करतो. आणि तोच पुजारी दिवसभर मंदिरात राहतो, पण त्याला घेता नाही येत. त्याची पाठकोकडे असते देवाकडे, आणि भक्त दर्शनाला येतो त्याचं मुंडकं कुकडे असते. मग देवाकडे पाठ पाहिजे की मुंडकं पाहिजे? तुम्ही विचार करा ना. पाठीनं देव नाही दिसत. देव प्राप्ती करण्यासाठी आपलंही कर्म, आपलंही प्रारब्ध पाहिजे. काही काहीला अमृताच्या डोळ्यात टाकलं तर विष येते त्यांच्या तोंडात. काही काही विषाच्या ह्याच्यामध्ये टाका, अमृत भेटते. शेगावच्या गजानन महाराजांनी नाल्यातली नर्मदा आणली. कुठची आणली? जेव्हा गजानन बाबा एका झाडाखाली बसलेले होते, सुरुवातची भेट शेगावची, तेव्हा बाबाने अन्नाची शेतं खाल्ले. दामोदर आणि बंकटलाल कुलकर्णी हे 2 माणसं आले त्यांच्याकडे. त्यांनी म्हटलं तर बाबा चांगलं पाणी आणून देतो. गजानन बाबा म्हणत त्याच वळ्यातला आणा. आणि तिथून बंकट अग्रवाल म्हणतात घाण आहे या पाण्यामध्ये, नाल्याचं पाणी आहे, बळबळ नको करू, गळवा डुबो त्याच्यामध्ये. जेव्हा तो तुंब पाण्याचा त्याच्यात भरला, त्याच्यात डुबला, शुद्ध जलाची नर्मदेसारखं पाणी धावत आलं. ही नर्मदा आली कुठून? मोठा माणूस नाल्यात हात टाकायला लावतो तरी नाला बी अमृत होतो, आणि नालायक माणूस अमृतात जरी पडला तरी नाला केल्याशिवाय कोण ओळखते शेगावला? शेगावपेक्षा खामगाव मोठा आहे. कोण ओळखते त्या काटेलला? काटेलपेक्षा वानखेड मोठा आहे. कोण ओळखते टाकरखेडला? अरे त्या टाकरखेडपेक्षा अंजनगाव मोठा आहे. पण हे गाव मोठे कशामुळे झाले? मोठे लोक जाऊन बसले, आणि ते लोक मोठे बसल्यामुळे त्या जागेचं महत्व वाढलं. बसणारा माणूस मोठा पाहिजे. आपलं घर बी शोभा देते. तुम्हाला घराला मंदिर करायचं आहे की घराला उद्ध्वस्त करायचं आहे, हे राहणाऱ्यावर अवलंबून आहे. तो राहतो कसा? देव नाहीये असं नाहीये, हे तसंच चालत नाहीये. हे विश्व जर चालून राहिलं तर, अरे घर चालवण्यासाठी घरात एक माणूस चांगला पाहिजे. मौला चालवा लागते तर मौल्यात एक माणूस चांगला पाहिजे. गाव चालवा लागते तर गावात एक माणूस चांगला पाहिजे. तालुका चालवा लागते तर तालुक्याला पाहिजे, जिल्ह्याला पाहिजे, राष्ट्राला पाहिजे, देशाला पाहिजे, विश्वाला पाहिजे. आणि तो एक माणूस जर संपला तर हे आजच बुडलं आपलं. म्हणून कथेच्या योगानं आज हिंगणी ग्रामामध्ये श्रीमद भागवत कथा आणि कथेच्या योगानं भगवान गोपाल कृष्ण सद्गुरु गजानन बाबा आणि सिद्धेश्वर गुलाब बाबाचं आगमन. साधू संत येती घरा, तुझी दिवाळी दसरा, 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 तुझी दिवाळी दसरा. साधू संत येती घरा, तुझी दिवाळी दसरा, साधू संत येती घरा, तुझी दिवाळी दसरा. पाय स्थिरावले मन, पाय स्थिरावले
स्थिरावले मन पाय स्थिरावले मन साधू संत येती धरा तोची दिवाळी दसरा साधू संत येती धरा तोची दिवाळी दसरा साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा गण गणात बोटे गण गण गणात बोटे गण गण गणात बोटे गण गण गणात बोटे गण गणात बोटे गण गणात बोटे गण गण गणात बोटे गण गण गणात बोटे तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा तुका म्हणे आले घरा तुझी दिवाळी दसरा तोची 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 दिवाळी दसरा साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा आयुष्यामधली खरी दिवाळी खरा दसरा कोणता सण आहे? कपडे नवीन घालणं म्हणजे दिवाळी नाही, फटाके फोडणं म्हणजे दिवाळी नाही, चांगले चांगले आहार पक्वान्न करणं म्हणजे दिवाळी नाही. जीवनाची खरी दिवाळी आहे ज्या दिवशी संत भेटते आपल्याला. दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील. पण हिंगणी ग्राम आज आपलं भाग्यवान गाव आहे. श्री संत सिद्धेश्वर गुलाबबाबांनी पावन केलेली भूमी आणि अशा अधिष्ठित पवित्र भूमीवर ज्या भूमीला आईचा दर्जा दिला आणि अशा पावन तीर्थावर भागवत कथेचं भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन. कथेतला पहिला दिवस संतही आलेल्या देवही आलेल्या, फक्त आपला भाव पाहिजे. लोक कहते भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम भुलाते नहीं. लोग कहते भगवान खाते नहीं, शबरी की तरह नामदेवजी की तरह हम खिलाते नहीं. तो भाव तुमच्याकडे पाहिजे. अरे 7 वर्षाच्या बाळानं विठो माराला रवडा जाऊन जीव घातलं ना. कोण नाही म्हणते कलियुगात देव नाही आहे. हे की तुम्हाला द्वापारातली कथा नाही, त्रेतातली नाही, कृतातली नाही. आणि मला असं वाटते प्रपंचात देवाची साथ पाहिजे, दैविक शक्ती घरामध्ये पाहिजे. देवाची जर साथ आहे ना, प्रपंच महान झाल्याशिवाय आणि तो जर वजाबाकी झाला तर इतिहास साक्षीला आहे. तुम्हा सर्व लोकांना माहित आहे राजा धृतराष्ट्र किती पोरायचा बाप आहे. 101 वजाबाकी करावी लागते. 100 युद्ध भूमीत उतरले, महाभारतीय संग्राम झाला आणि कुंतीचे किती सुटले? 5च ना. एवढा भयानक संग्राम झाल्यानंतर ती काही लादा बुक्यांची मारामारी नव्हती, पण एवढ्या महाभारतीय संग्रामामध्ये धृतराष्ट्राचे 100 राहिले का हे तर विचार करा ना. फुटक्याचं 100 मध्ये एकही राहिलं नाही आणि कुंतीच्या 5 पैकी एकही गेलं. राखण करणारा कोण होता? ज्याचा राखण्या देव आहे. इथं एवढी चप्पल घेऊन काटे मुडता. गरीबाचं पोरग रात्रंदिवस रानात फिरून राहणार, कानाला दुपट आणि पायात काहीच नाही, पण काटा मुळत नाही. राखण कोण करते? देव. देव राखी तया मारेल कोण नमुळे काटा अंटावर. आणि भगवान परमात्मा तिथेच म्हणता, हे पार्थ मैं आविसी चेतसा अहम नचिरा मृत्यू संसार सागरात भवावे. अर्जुना, अरे महापरले उदे बाबा, फक्त नाव येत आपल्यापासून. हा प्रपंच आपला हा अमृतासारखा होत नसतो, कारण या प्रपंचाचे मूळ दुःखात मांडलेले आहे.
तुमच्या घरात 4 मेंबर असो, 5 असो, 10 असो, 50 असो, ते रडायला लावतात. फक्त साईट आहे, एक बाहेर रडते, एक घरात रडते, एक अंगार घेऊन रडते, पण रडते. दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुम्ही कसाही करा, पण या प्रपंचात तुम्हाला सुख लागत असेल तर देवाचं स्थान महत्वाचं आहे. आणि देव फुकट नाही भेटत. ज्ञानोबा आपल्या हरिपाठामध्ये वर्णन करतात, भाव बळ्याकडे एरवी नहाकडे. देवाला जर तुम्हाला आकडलं आहे ना, तर भावानं आकडता येते, एरवी नहाकडे. आणि इथं जर 7 दिवस तुम्ही भाव ठेवला, श्रद्धा ठेवली, परमात्म्यानं आश्वासन दिलेलं आहे, महाप्रलय होऊ दे अर्जुना, फक्त नावेच आपल्या बसरे. आणि तिला जगणं गोड लागत असते, पण शेवट लय खराब आहे. अधर्मी व्यक्तीला असं वाटते माझं काही झालं नाही, थांब तू, शेवट आहे. मारुतीच्या मंदिरातली पेटी फोडणारा पेटी फोडतो. लोक म्हणतात मारुती काय झोपलेले होते, आणि जो पेटी फोडून राहिला त्याचं चांगलं होऊन राहिलं, लोकांना ते बी दिसते. पण तुम्हाला माहित आहे मारुती झोपलेला नाही आहे, त्याला गळा भरायचा आहे. भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेरा नहीं. चालू जिवंत धृतराष्ट्राचं चांगलं आहे गड्या, चालू जिवंत रावणाचं चांगलं आहे गड्या, चालू जीवन पांडवाचं खराब आहे, चालू जीवन प्रभू रामचंद्रांचं खराब आहे. 14 वर्ष रामाला वनवास आहे, 13 वर्ष पांडवांना वनवास आहे. इमानदारीनं चांगलं जगत असताना, नीतीनं न्यायानं सत्यानं जगत असताना 13 वर्ष वनात फिरायला लागलं. प्रभू रामचंद्र जगाचे बाप आहे, चुकतच नाही कधी, कारण चुकते तो माणूस आहे, चुकत नाही तो देव आहे. चुकते तो माणूस आहे, चुकत नाही तो देव आहे. आणि एवढा मोठा देव कधी न चुकणारा, तरी 14 वर्षाचा वनवास. आपल्या गावात सप्ताह उद्यान वर्गणी लोक निघू द्या, एखाद्या वर्षी सोयाबीन कमी होऊ द्या, एकरी 10 लागत होती, या वर्षी 3च लागू द्या, आणि त्याच्या दारी वर्गणीला उभे राहा. तो काय म्हणते माहिती आहे काय दिलं आम्हाला देवानं, तुम्हाला काय द्या आम्ही. तू काय झाडाचा पाला खातो, कर्मानं भेटते गड्या, दाने दाने पे लिखाय खाने वाले का. हे प्रारब्धाच्या अधीन आहे, पलीकडे नाही जात आहे. विधात्याचं विधान आहे, विधी लिखित आहे, कधीच चुकणार नाही. आरंभ जरी धृतराष्ट्राचा चांगला, कौरवांचा चांगला आहे, पण लक्ष ठेवतो धृतराष्ट्र, लक्ष ठेवतो म्हणे कौरवांना. 100 जरी असते, नीतीच्या पुढे टिकणार नाही, न्यायाच्या पुढे टिकणार नाही. एक दिवस पांडवांचा विजय झाल्याशिवाय इंद्रप्रस्थाची गादी भेटते राजा धर्माला. गंमत आहे का. याचं जीवन उद्ध्वस्त होते, कुलात बी दिप नाही राहत. काय राहिलं रावणाच्या वंशामध्ये, म्हणतो तरी म्हणत तुझे ऐकत, थोडस ऐकत नाही. तो नालायक आहे, विपरीत बुद्धी. ज्या माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली त्याला किती सांगून फायदा होणार नाही, कारण तो नाशाकडे वळलेला आहे. आणि ज्याला नाश करून घ्यायचा त्याची बुद्धी विपरीत आहे. जालंधर पहा तुम्ही, अरे ज्यानं विष्णूला घरी वागवला, लक्ष्मीला स्वयंपाक करायला लावला, पण शेवटी जालंधरचा बी शेवट झाला ना, आणि तिनं जगला ना तो. त्याची बी पत्नी रुंदा सांगत होती, सुधर थोडा सांग, सुधरला नाही तो. आणि तिचा आरंभ चांगला आहे, तुम्ही लक्ष ठेवा थोडं. आणि तिचा आरंभ चांगला, शेवट खराब आहे. आणि कधी कधी लोकांना सांगावं लागतं, माणसाच्या जीवनात जगत असताना माणसाचा आरंभ खराब झाला तरी चालतो, पण शेवट चांगला पाहिजे. काय पाहिजे. काही काही लोकांचा आरंभ बी चांगला आहे आणि शेवट बी चांगला आहे. काही काही लोकांचा आरंभ खूप चांगला आहे, पण शेवट लय खराब आहे. आरंभ तसा, गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, 50 वलांडलेले करा, आणि त्याच्या पुढे माळही चालली गेली, गंधही चाललं गेलं, आता उचलून आला. काय तुम्ही पहा, रावण आरंभात किती चांगला आहे. या रावणाचा जर आरंभ धुंडला ना, तर हा कुलाचा ज्या जन्माला तो ते कुल उंच आहे, कारण ब्राह्मणाचा पोरगा आहे तो. रावणाच्याकडे एक फॅसिलिटी नाही, सगळ्या फॅसिलिटी आहे. विद्वान आहे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखोद्गत आहेत रावणाचे. हे विद्वत्ता साधी नाही आहे. आमची वय जाते परमार्था, कपाळाला गंध, माळ, सप्ताह एकही सोडला नाही.
आम्ही लोकांना दिसतो परमार्थी, पण त्यांना जर म्हटलं मन हरिपाठ तर म्हणते मागे मागे बंद म्हणतो महाराज, पुढे पुढे म्हणतो. मग माईक घेत जा, म्हणत जा पुढे हरिपाठ. तो म्हणते नाही ना, हुकते ना. कुठं हुकते, फक्त तेच नाही जमत म्हणते. काय नाही जमत, ज्ञानदेव म्हणे जपे आहे की तपे आहे. हेच तर भारी आहे. 28 अभंगाचा हरिपाठ पण होत नाही आपला. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याच्या मुखात करतात तो रावण. पण शेवट कसा आहे, सोन्याची लंका भेटली, मंडोदरी सारखी पत्नी मिळाली, वाळा भरलेला आहे, इंद्रजित सारखा पोरगा आहे, कुंभकर्ण्यासारखा भाऊ आहे, पण सुधारला नाही ना तो. त्यानं भाऊ बी गमावला. मेला नसता कुंभकर्ण, रावणामुळे मेला. मेला नसता इंद्रजित, रावणामुळे मेला. विधवा झाली नसती मंडोदरी, तिचा नाच झाला नसता, रावणामुळे झाला. लंका बी गेली नसती, रावणामुळे झालं. आरंभ चांगला, चांगल्या कुलाचा विद्वान आहे, पण शेवट लगाचा